अभंग क्रमांक 74 संत तुकाराम महाराज गाथा. अभंग क्रमांक 74. स्मशान ते भूमी प्रेतरूप जन, सेवा भक्तिहीन ग्रामवासी. भरतील पोट श्वानाची या परी, वस्ती दिली घरी यमदूत. अपूज्य लिंग तेथे अतित न घे थारा, ऐशी वस्ती चोरा कंटकाची. तुका म्हणे नाही ठावी स्थिती मती, यमाची निश्चिती कुळवाडी. यामध्ये अभंगामध्ये सांगतात की बघा, नंबर 1, स्मशान ते भूमी प्रेतरूप जन, सेवा भक्तिहीन ग्रामवासी. ज्या ठिकाणी भक्ती, सेवा आणि परमार्थ नाही, ती जागा स्मशानासारखी आहे. अशा ठिकाणी राहणारी माणसे जिवंत असूनही प्रेतासारखी मानावी, कारण त्याच्यात आध्यात्मिकतेचा अभाव आहे. उदाहरण बघा, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की जीवन केवळ शरीर पोसण्यासाठी नव्हे, तर धर्म आणि भक्ती यासाठी आहे. नंबर 2, भरतील पोट श्वानाची या परी, वस्ती दिली घरी यमदूता. म्हणजे केवळ पोट भरण्यासाठी आणि भौतिक सुखासाठी आयुष्य घालवणारा माणूस कुत्र्यासारखे जीवन जगतो. अशा व्यक्तीचे घर मृत्यूदूताच्या निवासस्थानासारखे होऊन जाते, जिथे आध्यात्मिकतेचा शांतीचा अभाव असतो. उदाहरण बघा, कौरवांनी श्रीकृष्णांच्या उपदेशाचे दुर्लक्ष केले आणि केवळ भौतिक सुखासाठी आयुष्य जगले. त्याचा शेवट विनाशात झाला. नंबर 3, अपूज्य लिंग तिथे अतित न घे थारा, ऐशी वस्ती चोरा कंटकाची. म्हणजे जिथे धर्म, भक्ती आणि सत्कर्म नाही, त्या ठिकाणी राहणे टाळावे. अशा ठिकाणी चोरी, कपट आणि संकटे यांचा निवास असतो. उदाहरण बघा, संत तुकाराम महाराज सांगतात की धर्मविहीन माणसे समाजात फक्त अराजकता निर्माण करतात, हे लक्षात ठेवा. नंबर 4, तुका म्हणे नाही ठावी स्थिती मनी, यमाची निश्चिती कुळवाडी. म्हणजे भक्तीविना राहणाऱ्या लोकांचा शेवट हा यमाच्या अधीन असतो. आध्यात्मिकतेचा मार्गच खरा मार्ग आहे, अन्यथा माणूस विनाशाकडेच जातो. उदाहरण बघा, रावणाने शक्ती आणि संपत्ती असूनही भक्तीचा मार्ग सोडला आणि त्याचा शेवट विनाशात झाला. त्याच्यावरून असा सारांश येते की भक्तीविना जीवन व्यर्थ आहे. केवळ पोटापुरते जगणे म्हणजे कुत्र्यासारखे जीवन आहे. आध्यात्मिकतेविना समाजात अराजकता आणि संकटे निर्माण होतात. संत तुकाराम महाराजांचा संदेश आहे की हरिपाठ म्हणजे नामस्मरण आणि भक्तीशिवाय खरे समाधान मिळत नाही. तर रामकृष्ण हरी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.